नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचा पहिला नदी गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापित केला जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला नदी गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प या ठिकाणी स्थापित केला जाणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याने राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे किंवा केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे? तर आपल्या राज्याचं पहिलं बायोप्लास्टिक धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. राज्यामध्ये प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालणे आणि पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. आणि गुंतवणूक याच्यामध्ये कशी असणार आहे? तर आगामी काळामध्ये 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी आकर्षित करण्याचं लक्ष ठेवलं आहे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने. क्लिअर? तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपल्या राज्याबद्दल आपण चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि या ठिकाणी 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 100% प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 29 जुलैला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. वाघांच्या संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्यांच्या घटत्या संख्येबद्दल व नैसर्गिक अधिवासांच्या रक्षणाबद्दल जगभरामध्ये पाठिंबा मिळवणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे. आणि 2026 साठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस इंटरनॅशनल टायगर डे ची थीम काय? सेक्युरिंग द फ्युचर ऑफ टायगर्स विथ इंडिजिनियस पीपल अँड लोकल कम्युनिटीज ॲट द हर्ट. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर इंटरनॅशनल टायगर डे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. बरोबर, तरी सुद्धा आपण या प्रश्नाबद्दल अजून डीपमध्ये माहिती जाणून घेऊया. लक्षात घ्या, वर्ष 2010 रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेमध्ये 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून घोषित करण्यात आला. जुलै 2026 पर्यंत भारतामध्ये 18 राज्यांमध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. 58व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमधील माधव व्याघ्र प्रकल्प आहे. आणि 57व्या क्रमांकाचा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे राताराणी व्याघ्र प्रकल्प, जो देखील मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. भारतामध्ये वाघांची संख्या जागतिक वाघांच्या जी काही संख्या आहे त्याच्या 75% जास्त आहे. भारतामध्ये सुमारे 3682 वाघ आहेत. 2022च्या अधिकृत जनगणनेदरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये 444 एवढी वाघांची नोंद झाली आहे. आणि 2026च्या अखिल भारतीय व्याघ्र जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही 600 ते 650 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नरेश पाल गंगवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी उच्च शिक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, ऑप्शन नंबर ए मध्ये नाव आहे प्रल्हाद जोशी. हे या ठिकाणी नवीन या ठिकाणी शिक्षण मंत्री म्हणून यांची निवड झाली आहे. पर्याय क्रमांक बी, पियुष गोयल हे या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव बनलेले आहेत.
पर्याय क्रमांक सी नरेश पाल गंगवार हे आत्ताच आपण पाहिलं उच्च शिक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि पर्याय क्रमांक डी अनुराग जैन हे या ठिकाणी नीती आयोगाच्या सीईओ पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी सुद्धा प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या लेटेस्ट अपॉइंटमेंट्स वरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. FATF म्हणजेच काय, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी विवेक अग्रवाल, राष्ट्रीय अन्वेषण संस्था महानिरीक्षकपदी सुंदरराज पट्टीलिंगम, भारताचे सॉलिसिटर जनरलपदी तुषार मेहता, UKच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रीपदी कनिष्क नारायण, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन, IRCTCच्या अतिरिक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी राहुल हिमालियन, नवीन शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी, उच्च शिक्षण सचिवपदी नरेश पाल गंगवार, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिवपदी TK अनिल कुमार, त्यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन महासचिवपदी पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अँड्रिया किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अँड्रिया किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या क्रीडा स्पर्धांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जर्मन मोटोजीपी 2026चं विजेतेपद मार्क मार्केज यांनी जिंकलं. भारताचे 99 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत VS रथनवेल. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 मध्ये अनाहत सिंग या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलं. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये या ठिकाणी अँड्रिया किमे अँटोनेली यांनी विजेतेपद जिंकलं. सध्याचे जे काही कॉमनवेल्थ गेम्स चालू आहेत, राष्ट्रकुल खेळ चालू आहे 2026 ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी, त्याच्यामध्ये मुथुपांडा राजा यांनी रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांत सिंग यांनी रौप्य पदक जिंकलं. मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर झंडू कुमार यांनी या ठिकाणी पॅरा पॉवरलिफ्टर आहेत, त्यांनी या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, सलग 3 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर म्हणून खालीलपैकी कोणी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, इतिहास रचलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोल्डन गर्ल मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मीराबाई चानू यांनी कन्सिस्टंटली 3 या ठिकाणी कॉमनवेल्थ गेमच्या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी रेकॉर्ड करणाऱ्या भारताच्या वेटलिफ्टर म्हणून त्यांनी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. मीराबाई चानू यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 ला झाला, इम्फाळ मणिपूर या ठिकाणी. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेटलिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणे. कॉमनवेल्थ गेम्स 2018, 2022 आणि 2026 मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. याच प्रकारे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप असतात, त्याच्यामध्ये देखील 2013, 2017 आणि 2019 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो की भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे तो 2018 मध्ये देण्यात आला. आणि पद्मश्री जो की भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो देखील 2018 मध्ये त्यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. क्लिअर. द क्वीन ऑफ कन्सिस्टन्सी मीराबाई चानू अ हॅट्रिक ऑफ गोल्ड. बरोबर. 2018 मध्ये 49 किलोग्राम कॅटेगरीमध्ये, 2022 मध्ये 49 किलोग्राम कॅटेगरीमध्ये आणि 2026 मध्ये 48 किलोग्राम कॅटेगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी सलग 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. कशामध्ये तर या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्समध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडेच तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अल्ट्रासाऊंड सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या संभाव्य उपयोगांचा शोध लावलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर. बरोबर. तर भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर यांनी काय केलेलं आहे तर तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अल्ट्रासाऊंड स्टिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या संभाव्य उपयोगांचा शोध लावलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे तंत्रज्ञान स्तनाचा कर्करोग आणि मेलेनोमा ज्याला म्हणतील त्वचेचा कर्करोग यांच्या उपचारासाठी देखील संभाव्य असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये तोंडाचा कर्करोग ही एक गंभीर आरोग्य समस्या असून जागतिक स्तरावरील एकूण प्रकरणांपैकी सुमारे 1/4 प्रकरणे हे फक्त आपल्या भारतामध्ये आढळतात. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे स्थापन केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश या ठिकाणी भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. याच्या मागचा उद्देश काय तर बँकिंग क्षेत्रामध्ये
क्वांटम कॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून सायबर सुरक्षा मजबूत करणे आणि डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. तर भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुना सागर. आंध्र प्रदेश म्हटलं की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान या ठिकाणी केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुखारेस्ट युनिव्हर्सिटी. बरोबर, बुखारेस्ट विद्यापीठाने या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट या ठिकाणी प्रदान केलेला आहे या ठिकाणी ही पदवी. पुढचा प्रश्न, बांगलादेशाच्या राष्ट्रपती पदाचा नुकताच कोणी रेजिग्नेशन दिलेला आहे, राजीनामा दिलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद शहाबुद्दीन. बरोबर, मला एक कमेंट करून सांगा मग लगेच, हे जे काही बांगलादेश आहे याचं या ठिकाणी वर्तमानमधील पंतप्रधान कोण आहेत, प्राईम मिनिस्टर कोण आहेत, आणि बांगलादेशची या ठिकाणी राजधानी काय आहे, कॅपिटल काय आहे, आणि बांगलादेशचं वर्तमानमधील या ठिकाणी वर्तमान म्हणता येणार नाही, बांगलादेशचं चलन काय आहे, करन्सी काय आहे? बांगलादेशचे पंतप्रधान, कॅपिटल आणि करन्सी हे काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि नुकतंच त्यांच्या या ठिकाणी राष्ट्रपती पदाचा नुकताच कोणी राजीनामा दिलेला आहे, तर मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, भारत औद्योगिक विकास योजना केमिकल सेक्टरमधील भव्य रसायने योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 समर्पित रासायनिक उद्याने स्थापन करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. क्लिअर? तर 3 समर्पित रासायनिक उद्याने स्थापन करणे हे या ठिकाणी भव्य या जो काही केमिकल स्कीम आहे याच्या मागचा हा उद्देश आहे. आणि भव्य BHAVYA लक्षात घ्या, BHAVYA बरोबर, याचा फुल फॉर्म काय? भारत औद्योगिक विकास योजना रसायन स्कीम. बरोबर, अशा प्रकारचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सारनाथच्या समावेशानंतर आता भारतामध्ये एकूण युनेस्कोचे जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांची या ठिकाणी एकूण किती संख्या झाली आहे? 42 वारसा स्थळे, 43, 44 की 45? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?